पायी तुझा आशीर्वाद. आजच्या 9 मेच्या भागामध्ये अवनी इतकी चिडचिड करते, तिचा त्रागा होतो, पण शेवटी महेशला तिचं मन कळतच नाही. आणि तिचं मन जाणारं आता तिच्या आयुष्यात आलंच आहे, आपला राजा. आता त्यातच अवनीने स्वतः फेकलेलं फूल जे आहे ते राजाच्या उंजळीत जाऊन पडले. म्हणजे त्याला देवी आईने संकेतही दिलाय आणि पायीचा आशीर्वादही मिळालाय. त्यातच खरेदीला गेल्यानंतर राजा अवनीची इतकी सेवा करत असतो की विवानला ते खटकतं. आणि ट्विस्ट तर हाय प्रेक्षकांनो, की लग्नाची विवानने पसंत केलेली साडी सोडून अवनीने चक्क राजाने पसंत केलेली साडी स्वीकारली. त्यातच दत्ता काका लग्न मोडायला टपून बसला असतानाच आता पाण्याने त्याची अशी काही हजामत केली ना प्रेक्षकांनो. आजचा भाग खरंच खूप मस्त आहे, तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा. राजाला देवी आईने बाईचा आशीर्वाद दिलेला असतोच. अचानक कुठून फूल त्याच्या हातात येऊन पडलं. तो इकडे तिकडे गिरक्या घेऊन बघत असतो. आसपास तर कुणीच नसतं. आता त्याचा आनंद डायरेक्ट गगनाला भिडतो. तो विचारतो की देवी आई, अगं तू मला आशीर्वाद दिलात, अगं म्हणजे आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लागणार. आणि तो डायरेक्ट देवी आई पुढे दंडवतच घेतो. त्यानंतर आनंदाने नाचतो, पाकडतो. त्याचा आपल्या तालातच असतो हा तो. इकडे मुलींकडच्याने यशोदाला खूपच मोठी अट घातलेली असते की वेगळं घर घेऊन राहा म्हणे. तेव्हा यशोदा म्हणतो, मी खरं तर खूप विचार करून सांगून राहिलो की मी माझ्या अण्णांना, माझ्या भावंडांना कधीच अंतर देऊ शकत नाही. आता स्वार्थी बुद्धीने आलेले ते पाहुणे यशोदाला विचारतात की अहो पण स्वतःबद्दल विचार करणं हे कुठं चुकीचं आहे. तेव्हा यशोदा सांगतो की धन बाळ होता आमचा धन्या, जेव्हा आमची आई गेली होती. माझ्या भावंडासाठी मीच आता त्यांचा आधार आहे. मी असं त्यांना अंतर नाही देऊ शकत. हां, मान्य आहे की ते सेटल झालेले नाही आहेत अजून. असं मी माझ्या भावंडांना वाऱ्यावर नाही ना सोडून देऊ शकत. आई गेल्यानंतर जर साठीचा आधार त्यांचा मोठा भाऊच त्यांच्यासोबत नसेल तर त्यांच्यासाठी खूप अवघड होऊन जाईल हो सगळं. आणि मी तुमच्या मुलीसोबत वेगळाच संसार माझ्या भावंडांसाठी नाही थाटू शकत. हात जोडून यशोदा त्यांची माफीसुद्धा मागतो. तेव्हा ते पाहुणे सांगतात की अहो यशोधनराव, राहू देत, हात नका ना जोडू. आम्ही ना आमचं काय म्हणणं आहे ते विचार करून कळवतोच तुम्हाला. इकडे अवनीसुद्धा इतकी इमोशनल होते. ती आता महेशला विचारते की दादा, माझ्याकडे कुणी वाकड्या नजरेने जरी बघितलं ना तरी तो अंगावर धावून जायचाच त्यांच्या. मी पडू नये, धडपडू नये म्हणून सावरायचाच. सतत अवनी अवनी करून माझ्या मागे मागे असायचाच. मला वाचवण्यासाठी कित्येक वेळा तरी तू बाबांच्या शिव्यासुद्धा खाल्ल्यात तर दादा. मग आज इतकं मोठं स्वप्न माझं मोडतंय, तरीही तू बाबांना का बोलत नाही आहेस? तू बघतोयस ना तो विवान कसा वागतो माझ्याशी. सतत मी 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 आणि माझंच करत असतो. तुला वाटतं की तो मुलगा तुझ्या बहिणीला सुखी ठेवू शकेल? वाटतं का तुला? नाही ना वाटत दादा. मग का बोलत नाही आहेस तू? प्लीज बोल ना दादा. मला नाही लग्न करायचं आहे अशा माणसाशी. नाही लग्न करायचं आहे मला. असं म्हणत हंबरडा फोडून ती अचानक महेशला घट्ट मिठी मारते. त्याच्या कुशीत शिरून रडायला लागते. महेश, स्वाती दोघेही गोंधळून जातात. काय करावं त्यांनाही सुचत नाही. महेश अवनीला शांत करण्याचा प्रयत्न करतो. इकडे दांगट कुटुंबीय आता त्या मुलीकडच्यांना निरोप देत असतात. तेव्हा मुलीकडचे लोक खरं तर यशोदाचं कौतुक करतात की खरंच मुलगा खूप चांगला आहे तुमचा. अण्णांनाही अभिमान वाटतो आपल्या मुलाचा. आता दूरवरून आत्याची कावेबाज नजर त्यांच्यावरती असतेच. अण्णा तिथे पाहुण्यांना विचारतात की आता काय म्हणणं आहे तुमचं? पाहुणे थोडासा वेळ मागून घेतात अण्णांकडून आणि ते हसऱ्या चेहऱ्यानेच निरोप घेऊन तेथून निघून जातात. पण ते बघूनच आत्याचं पोट इतकं दुखतं. लईच हसणं, खिदळणं, एकमेकांशी चांगलं गुलूगुलू बोलणं चालू आहे तिकडे. त्या यशाचं लग्न ठरलं की काय, त्याची भीती वाटते तिला. ती स्वतःच्या मनाचीच ठरवते की नाही नाही, आता माझ्या शापाची पावर मी असे डीम होऊ देणार नाही. आता अवनीचं म्हणणं ऐकून घ्यायचं राहिलं बाजूला. महेश उलट तिलाच समजावतो की अवनी, हे बघ तू शांत हो बरं आधी. अगं बाबांनी तुझ्यासाठी इतका मोठा निर्णय घेतलाय, काहीतरी विचार करूनच घेतला असेल ना. त्यावर अवनी सांगते की पण दादा, मला नाही लग्न करायचं आहे त्या मुलाशी.
त्यावर हात तिला तरीही बळजबरीच करतो की अवनी, अगं बाबाने तुझ्यासाठी निर्णय विचार करून घेतलाय. त्यांचं किती प्रेम आहे तुझ्यावरती. अवनी आता रागाने तेथून उठून निघून जाते. तिला काय करावं काहीच सुचत नसतं. कारण महेशशी बोलूनही काही फायदा होत नाही. महेश उलट तिलाच समजावतो की अवनी, हे बघ अगं, थोडा वेळ दे त्याला, थोडं समजून घे, हळूहळू सगळं चांगलंच होईल. तेव्हा अवनी सांगते की दादा, मला काय बोलायचं आहे काहीच कळत नाही आहे. अजूनही तो तेच बोलतो की लवकर आटप. अगं विमान चिडेल आता. अवनी पुन्हा चिडते की दादा परत तेच. अगं अरे, कधीतरी आपल्या बहिणीचा विचार कर. त्यावर तो तिला पुन्हा तेच सांगतो की हे बघ, बाबांचा निर्णय झालाय आता. आता तू बाबांच्या निर्णयाच्या पुढे जाणार आहेस का? त्यावर अवनी काय बोलणार? दोघेही पटकन उरका आणि खाली या असं सांगून महेश तेथून निघून जातो. आता ते स्वातीच्याही डोक्यावर परिणाम झालाय की काय? नाही म्हणजे महेशच्या बोलण्यात तीही येते. अवनीला सुद्धा ती तेच सांगते की तू विवानला थोडा वेळ दे. आता अवनीची इतकी चिडचिड होते पुन्हा. निदान स्वाती तरी तिच्या बाजूने होती, आता तीही पलटली. इकडे राजाचा आनंद गगनात मावेनासा होतो. आता देवी आईचा आशीर्वाद मिळाला म्हटल्यानंतर गडी खुश तर असणारच ना. त्यानंतर तो विचार करतो की यशोदाला फोन करतो. तिकडे बी काहीतरी गुड न्यूज असेलच की. यशोदाला तो विचारतो की काय झालं, पाहुणे आलते का, बघितलं का आपलं घर? यशोदा सांगतो की हो. त्याचा तो आवाजातला विरह त्याला जाणवतो. तो त्याला विचारतो की आपल्या घरामुळे काही प्रॉब्लेम? यशोदा त्याच्याशी खोटं बोलतो की नाही नाही, घरामुळे काही प्रॉब्लेम नाही, घर आवडलं आहे त्यांना. आणि मी पण त्यांना सांगितलं की घर महत्त्वाचं नाही, घरात राहणारी माणसं सोन्यासारखी आहे ती. राजा त्याला धीर देतो की दादा, आता आईचा आशीर्वाद मिळणार ना, मग घराला बाईचा आशीर्वाद बी मिळणार. यशोदा विचारतो की माझं सोड रे, तुझं तिकडे सांग, कामावर काय चाललंय, किरकिर नाही ना काय? यशोदा सांगतो की नाही रे दादा, सगळं टिपटॉप आहे एकदम. पण इकडे एक बोका आहे, नाही म्हणजे नाक फुगवून शिपटी फुगवून सतत हिंडत असतोय. आला बघ तो बोका. विमान आणि त्याची आई गाडीपाशी येऊन थांबतात. महेशही येतो. राजा सांगतो की दादा चल, नंतर बोलतोच मी तुझ्याशी. विमान चिडून महेशला विचारतो की अरे बाकीचे कुठे आहेत? इतक्यात अवनी, स्वाती दोघेही बाहेर येतात. बाकी सगळेच जण पटकन गाडीत बसतात आणि राजा नेमका अवनीच्या समोर येतो आणि हातात फूल असतं ते पटकन लपवतो. अवनी त्याला विचारते की काय रे, काय लपवतोयस? राजा सांगतो की काय नाही, हे फूल मगाशी मी तिकडे बसलो होतो आणि हे फूल अचानक येऊन माझ्या हातात पडलं. तेव्हा अवनी सांगते की अरे ते मीच फेकलं होतं. राजाचा आनंद पुन्हा गगनाला भिडतो. तो विचारतो की काय, तुम्ही फेकलं होतं? तेव्हा अवनी सारासार करते की फेकलं म्हणजे चुकून पडलं होतं माझ्या हातून. राजा गुपचूप टोकावून देवी आईकडे बघतो आणि म्हणतो की देवी आई, मॅडमने ना आता फूल दिलं आहे, पण सगळं कसं ओके व्हायला पाहिजे. मनातच तो बोलत असतो. अवनी त्याला विचारते की काही म्हणालास का? राजा सांगतो की काही नाही, तुम्ही बसा ना गाडीत पटकन. अवनी राजा दोघेही गाडीत बसतात. ड्रायव्हिंग सीटवर बसल्यानंतर राजाचं लक्ष समोरच्या काचेतच असतं आणि तो विचार करतो की अरे, यांचा चेहरा इतका का नाराज दिसायलाय, काही झालंय का? विमान राजावरती भडकतो की आता काय मुहूर्त बघायचा आहे का? तेव्हा राजा पटकन गाडी चालू करतो आणि त्यांना खरेदीला घेऊन जातो. इकडे आत्याने दत्तू काकाला फोन केलेला असतो. ती विचारते की काय करतोयस? तो हसून सांगतो की काय नाही, क्रीम रोल खातोय. त्यावर आत्या त्याच्यावरती चिडते की तू ना तिकडे क्रीम रोलच खात बस, इकडे त्या धोंड्याच्या पोराचं लगीन ठरतंय. त्यावर दत्तू काका धक्क्याने विचारतो की कशा शक्य आहे? आत्या त्या सांगते की माहीत नाही मला, काही कांडी फिरले ते बी कळना, पण ते पाहुणे आले होते ना व, ते हसत खिदळत बाहेर पडलेत. आता त्या धोंड्याच्या पोराचं लगीन मोडायचं आहे, काहीतरी कर, असं बसून राहू नकोस. त्यावर दत्तू काका क्रीम रोल खात सांगतो की आता काहीतरी करावं लागलच. राजाने विवानसोबत सगळ्यांनाच एका खरेदीच्या ठिकाणी आणलेलं असतं आणि पटकन उतरून आधी तो अवनीसाठी दरवाजा उघडतो. अवनी बाहेर येते. नेमका राजा तिच्या समोरच असतो. अवनी खुणावते तेव्हा तो पटकन बाजूला होतो. अवनी, बाकीचे सर्वच जण आता आतमध्ये जातात. राजाही तिच्या पाठोपाठ जाणार.
विवान त्याला पुन्हा एकदा ताकीद देतो की गाडी काय आपोआप पार्क होणार आहे. राजा शांतपणे सांगतो की करतो मी पार्क. विवानही आतमध्ये जातो. सर्वजण अवनी विवानसाठी थांबलेले असतात. ते दोघे जेव्हा येतात तेव्हा ते आपले खरेदी करायला निघून जातात. इकडे राजा गाडी नेऊन पार्क करतो. त्यानंतर मस्त असं डॅशिंग दिसायचं म्हणून गॉगल बिगल चढवतो, सेंट मारतो. आता अवनी पुढे जायचं तर फुल टू इम्प्रेस करायला तर पाहिजेच ना. इम्प्रेशन, त्याची छाप तर पाडायला पाहिजेच की. आता विवाने आधीच त्या दुकानवाल्यांना फोन करून ठेवलेला असतो, त्यामुळे ते त्यांच्या स्वागतासाठी हजरच असतात. त्यानंतर ते साड्या दाखवण्यासाठी एके ठिकाणी त्यांना घेऊनही जातात. विवान अवनीला सांगतो की तुला हवी ती पसंत असेल ती साडी घ्या. प्राईस टॅक्सचा अजिबात विचार करू नकोस. अगदी लाखभर रुपयाची असेल तरीसुद्धा चालेल. तोपर्यंत राजा गाडी पुन्हा आहे त्याच ठिकाणी आणून थांबवतो आणि चावी जी आहे गाडीची त्या वॉचमॅनच्या हाती देतो. थोडा वेळ थांबून पुन्हा तो आतमध्ये प्रवेश करतो. तोपर्यंत दोन व्यक्ती जे आहेत ती साड्या दाखवण्यासाठी हजर असतात त्याचा. जेव्हा विवानच्या आईला ते विचारतात की बोला मॅडम, काय दाखवायचं आहे तुम्हाला नक्की, तेव्हा विवानची आई सांगते की एकदम भारीतल्या लेटेस्ट ट्रेंडिंग साड्या दाखवा. आता त्यांचं काम आहे ते दाखवतात, पण स्वाती अवनीच्या कानात कुजबुजते की अवनी, तुला पिंक कलरची साडी घ्यायची होती ना, अगं मग पसंत कर ना पटकन. राजा इतक्या मोठ्या दुकानात पहिल्यांदाच आलेला असतो, त्यामुळे तो आधी तर विवानचं नाव सांगून त्याचं शोधकार्य करतो. एका व्यक्तीकडून विवान नक्की कुठे आहे ते कळतं आणि राजा नेमका तिथे येतो. पण अवनीचा चेहरा पडलेला दिसता राजालाही बरं वाटत नाही. अवनीचा मूड ऑफ असतो आणि याचाही चेहरा पडतो. अवनीचं नक्की आता काय बिनसले तेच त्याला कळत नसतं. तोपर्यंत इकडे दत्तू काका आग लावून मोकळा होतो. आता ते पाहुणे जाणारच असतात, पण गावात तहान लागली म्हणून पाण्याची बॉटल घ्यायला थांबतात. जाऊन ते आता दुकानातून पाणी बॉटल आणतात आणि नेमका काका बोक्यासारखा आडवा येतो. तो येऊन विचारतो की इथं कुठं. तेव्हा पाहुणे सांगतात की ते मुलीला स्थळ बघायला आलो होतो ना. तो चौकशी करतो की नेमकं कुठं. ते सांगतात की धुंडीला तांगड्याच्या घरी. त्यावर काका मुद्दामच यशाचं कौतुक करतो, पण आनंदबद्दल सगळं काही सांगून टाकतो. तो त्याला कुणीकडून तरी लग्न मोडायचं असतं, तेवढं मात्र काम फते करतो. तो सांगतो की अरे एकदम चिकनच आपलं पोरगा आहे, लय भारी पोरगा आहे ते, पण बापाचं. आता त्या मुलीच्या वडिलांना जरा धाकधूक लागून राहते. ते विचारतात की बापाचं काय. त्यावर आता दत्तू काकाचं लक्ष जाता तर बाईकवरून पाणी यशोदाला घेऊन यायला दिसतो आणि तो पटकन तिथून सटकायच्या प्रयत्नात असतो. तो सांगतो की काही नाही, चाव देत आपलं, आणि तो निघून जाणार. मुलीचे जे वडील आहेत ना ते धावत येतात आणि दत्तू काकाला गळ घालतात की हे बघा, विषय आता अर्धवट सोडू नका, काय ते एकदाचं सांगून टाका. तेव्हा दत्तू काका तिथे ठिणगीत टाकतोच. तो मुलीच्या वडिलांना सांगतो की मुलगा तसं मुलं छानच आहे ती बरं का, पण त्या मुलाचा बाप एक नंबरचं पेताड आहे ते, दारूड आहे ते. आधीच्या बायकोला तर मारून टाकली आणि दुसरी ती बी गेली सोडून. आता त्या मुलीच्या वडिलांच्या पायाखालची जमीनच हादरते. ते विचारतात की काय, म्हणजे पोराच्या बापाने खून केलाय. दोघेही बोलत असतानाच नेमकं पाण्यात तिथे टपकतो आणि त्याचं लक्ष जातं काकाकडे. याचं ना आता नटबोट ढिलच करतो. पाण्या रागाच्या भरात येतो. यशोदा त्याला अडवतो की पाण्या नाही, आपल्याला भांडण करायचं नाही. पाण्या त्याला इचका देतो की सोड दादा, आणि तो जाऊन दत्ता काकाच्या खांद्यावर हात टाकतो. आता दत्ता काकाची अशी घाबरगुंडी उठते ना त्याला बघून. काय रे दत्ता काका, काय बोलत होताच, सांग की, वाचा बसली काय. आता त्याची दमदाटी अरे रवी चालू होते आणि पाहुण्यांना मोठा धक्का बसतो. हेच तरी यशोदाला नको होतं. आपलं वाईट इम्प्रेशन पाहुण्यावर समोर कशाला पाडायचं. इकडे आधीच्या ज्याचा दाखवलेल्या साड्या आहेत त्या विवानच्या आईला अजिबात पसंत पडत नाहीत, म्हणून त्या दुसऱ्या दाखवायला सांगतात. आता लेटेस्ट व्हरायटी अजून असतेच आणि ते दाखवण्याचं काम करतात दुकानदार. अवनीचा मूड ऑफ असतो, तिचं मन लागत नसतं. त्यातच अचानक तिला जोराचा ठसका लागतो. राजा धावत येतो आणि पटकन पाणी देतो तिला. थोडंसं पाणी पिऊन ती शांत होते. समोर पाहून राजाला विचारते की तू.
तेव्हा राजाचं वागणं विवानच्या आईला खटकता. राजा सांगतो की हां, तुम्हाला ठसका लागला होता म्हणून पाणी दिलं. आता तो स्वाती आणि विवानच्या आईलाही विचारतो हां, की तुम्हाला पाणी हवंय का? इतक्यातच एक व्यक्ती सरबत घेऊन येतो. राजा स्वतः सरबत अवनीला देतो. बाकीच्यांनाही देतो. काय आहे, पाण्यापेक्षा ना सरबत परवडलं. जरा बरं वाटेल तुम्हाला. अवनी सरबताचा ग्लास घेते, स्वातीही घेते. पण आता त्याचं ते वागणं विवानला इतकं खटकतं, तो चवताळून समोर येऊन थांबतो त्याच्या. आणि आता काय, राजाचे घाबरगुंडी उडणं साहजिकच आहे ना. कशाला हा मध्ये मध्ये करतोय असं वाटत असणार आहे विवानला. प्रेक्षकांनो, भाग जरी संपला असला ना तरीसुद्धा आता सुरू झाली आहे अवनी आणि राजाची केमिस्ट्री. कारण आता अवनीला लग्नासाठी साडी बघत असताना विवानने एक साडी सुंदर अशी चॉईस केलेली असते. विवान तिचं कौतुक करतो की ब्युटिफुल, अरे लग्नासाठी हीच साडी घे तू. पण आता आरशात अचानक तिला राजा दिसतो आणि राजा ती साडी तिच्यावरती चांगली दिसत नाही आहे असा खानाखुणा करतो. अवनी अचानकच म्हणते की दुसरी दाखवताल का प्लीज. आणि विवानची तळपायाच्या मस्तकात गेली आहे. म्हणजे अवनी लग्नासाठी साडी घेणार आहे तीही राजाच्या पसंतीचीच. पण पुढे नक्की काय काय होतंय ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. त्यासाठी आपला चॅनल बघत राहा आणि पायी तुझा आशीर्वाद मालिकेचे एपिसोड्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. कारण सर्व भाग तुमच्यापर्यंत वेळेवरती पोहोचतील.